लाल बावटा रिक्षा चालक संघटना C2 सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनातील मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे। रिक्षा चालकांना उदरनिर्वाह पुरतेही उत्पन्न मिळणे अशक्य झाले आहे। या बाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमामुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या व सुस्थितीत असतानाही 15 वर्षांनंतर मोडीत काढावी लागत आहे। पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा ही 25 वर्षे करून त्याची अंमलबजावणी केली जाते, परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षा चालकांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून अधिकचे शुल्क आकारून सदर वाहन चालविण्यास मान्यता दिली आहे, परंतु सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत ऑटो रिक्षा मोडीत काढत आहेत। या कृत्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत असून रिक्षा चालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे। सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTAने निर्णय घेतलेला आहे 20 आणि 25 वर्ष। सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही। भारत सरकारचं GR आलेलं आहे, दंडाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे, कामकाजाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे। RTO ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचं सुळसुळाट झालेलं आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन RTOचं ऑफिस बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली, त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं। त्यांच्या निर्णयापर्यंत थांबू, तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची लढाई आम्ही चालू। परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची वागणूक वाहनधारकांशी सौजन्याची नसल्याने व परिवहन कार्यालयातील बहुतांश कामेही संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक व आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना करतात। विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याऐवजी कामात जाणीवपूर्वक विलंब केला जातो। याकडे जिल्हाधिकारी साहेबांचे लक्ष शिष्टमंडळाने वेधले असता जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। वेळप्रसंगी निवेदनातील नमूद मागण्यांबाबत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला, उपाध्यक्ष आरिफ मणियार, अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, हमीद दौलताबाद, रशीद मेंदरगी, मनसूर पठाण, मंजूर दर्जी, इर्शाद शेख, विनोद फुले, दत्ता कांबळे, मल्लीनाथ बिराजदार, सैफन शेख, पप्पू सुर्वे, आदिल अतार, मोहम्मद अली फारूक अंजगेकर, आरिफ तारकश यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते।